श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. महाशिवरात्रीला भगवान शिवाचं व्रत करून अगदी मनोभावे विधिवत महादेवांची व शिवलिंगाची पूजा केली जाते. हा दिवस भक्तांसाठी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शिव पार्वतीचा विवाह सोहळा या दिवशी पार पडला अशी कथा सांगत असल्याने महाशिवरात्रीला शिवशक्तीची पूजा केली जाते. जो भक्त अगदी मनापासून व्रत आणि पूजा ही महाशिवरात्रीच्या दिवशी करतो त्याच्यावर महादेवाची पूर्ण कृपा होते व मनोकामना देखील पूर्ण होतात असं मानलं जातं. महादेव पार्वतीचा विवाह सोहळा ज्या दिवशी पार पडला तो दिवस म्हणजे महाशिवरात्री होय. हा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र व महादेवाच्या व्रतपूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी या 3 स्त्रियांनी महाशिवरात्रीचं व्रत उपवास चुकूनही करू नये. तर महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जात असतं आणि या व्रताला जेवढं महत्त्व आहे तितकंच महत्त्व या व्रताच्या नियमांना देखील आहे. जर हे महत्त्वाचे नियम पाळले गेले तरच आपण जे केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आणि सेवेचं देखील फळ जे आहे तर ते मिळतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी हे व्रत चुकूनही करू नये, त्यांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागेल आणि हे व्रत करत असताना आपण कोणत्या महत्त्वाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे अशी सर्व माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा. तर सुरू करूया. बघा, तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवांची जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये आपण करत असतो आणि त्या सगळ्या व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळे मिळत असतं. त्यामुळे प्रत्येकानं महाशिवरात्रीचं व्रत जरूर केलं पाहिजे. गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र ही महाशिवरात्रीची तिथी असते. ज्या मुलीचा विवाह जमायला अडचण येत असते किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळं बघतायत परंतु इच्छुक असा त्यांना वर मिळत नाही किंवा मुलं जरी असली तरी त्यांचा विवाह काही केल्या जमत नसेल, त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल तर त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीचं व्रत जरूर करावं जेणेकरून लवकरात लवकर विवाहाचा योगसुद्धा जुळून येईल. तर महादेवांना भोळे महादेव असंही म्हटलं जातं. महादेवाच्या पिंडीवर फक्त 1 तांब्या पाणी जरी आपण अर्पण केलं म्हणजे पाण्याचा आपण फक्त अभिषेक जरी केला किंवा 1 बेलाचं पान जरी वाहिलं तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सर्व काही इच्छा त्या पूर्ण करतात असं म्हटलं जातं. पण महादेवांची पूजा करताना नियमसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत आणि या नियमांचं पालन आपण जरूर केलं पाहिजे. भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता आणि त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात. त्यामध्ये धोत्र्याचं फूल आहे, पांढऱ्या रंगाची फुलं असतात, त्याचबरोबर एरंडात धोत्र्याचं फळ देखील आहे म्हणजेच बेलाची फळं देखील आहेत. तसंच बेलाची पानं, वेगवेगळ्या झाडांची फळं देखील आपण अर्पण करत असतो. तर महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो, दह्याचा वापर केला जातो, पंचामृताचा वापर केला जातो, त्यामध्ये मधसुद्धा वापरली जाते. पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात ज्या आपण अजिबात केल्या नाही पाहिजेत किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवांच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात ज्या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य मानलेल्या आहेत. तर ज्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात. महादेव जितके भोळे आहे जे त्यांच्या एकदम साध्याशा पूजेने देखील ते प्रसन्न होतात तितकेच ते लवकर क्रोधितसुद्धा होतात. त्यामुळे काही नियमांचं पालन आपण जरूर केलं पाहिजे. त्यातील पहिला नियम म्हणजे सगळ्यात पहिला नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका. शक्यतो पहाटे किंवा
सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. महिलांनी या दिवशी केस धुतले तर चालतील. बघा, आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी तिळाचा वापर करावा. आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी. यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असतील किंवा कालसर्पदोष असेल तर तो निघून जाईल. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला तिळाचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता, परंतु चुकूनही काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी गहू, तांदूळ, मैदा किंवा अंमली पदार्थ हे अजिबात खायचे नाही. ज्यांना एखाद्या पदार्थाचं व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचं व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये. कोणत्याही गोष्टीचं व्यसन करू नये. मग व्रत असो किंवा नसो, व्यसन करणं आपल्या शरीरासाठी कधी बघा घातक आहे. पण प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन करणं टाळलं पाहिजे. त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकवाचा वापर हा अजिबात करू नये, कारण महादेवांची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचं प्रतीक आहे. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे. हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिला आपल्या पतीचं दीर्घ आयुष्य वाढावं म्हणून लावत असतात. आणि भगवान महादेव जे आहेत तर ते संहारक आहेत, म्हणजे ते दुष्टांचा ते संहार करतात, आपल्याला संकटापासून वाचवतात. त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर चुकूनही बघा हळद कुंकू वाहिलं जात नाही. आणि दुसरं कारण असं आहे की महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला आहे आणि म्हणजेच गोसाव्याचा अवतार धारण केला होता. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन, भस्म याच गोष्टींचा वापर केला जातो. त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर जर हळद कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका. तसेच महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो, मग तो दुधाचा असो, दह्यांचा असो किंवा बघा पंचामृताचा असो किंवा पाण्याचा, कुठलाही अभिषेक असो, अगदी कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अभिषेक महादेवाच्या पिंडीवर करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा. पण बघा शंखाचा वापर अजिबात करू नका. शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे. त्याचबरोबर शिवपुराणातल्या अनेक कथा बघा, एका कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की शंखासूर नावाचा एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता. त्यामुळे शंखाचा वापर महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे. तुम्ही जर आतापर्यंत कधी महादेवांच्या बघा त्यांच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवांच्या चरणी क्षमायाचना मागा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका. तर बघा विष्णूंच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतकं महत्त्वाचं स्थान का देतो, तर शंखासूर नावाचा जो असुर होता, तो राक्षस होता, तो भगवान विष्णूंचा भक्त होता. त्यामुळे विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो. तसेच बघा महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा देखील वापर केला जात नाही किंवा तुळशीच्या मंजिरींचा वापरही अजिबात करायचा नाही. महादेवांच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे. बरेच जण महादेवांच्या पिंडीवर तुळशीची बघा कधी महादेवांची पिंड ही तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात, तिथे जाऊन पूजा करतात. पण असं अजिबात करू नका. तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका. पूर्णपणे वर्ज्य मानलं गेलेलं आहे. ही चूक तुम्हाला टाळायची आहे. तसेच महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुलं, त्याचबरोबर केवड्याची फुलं देखील अजिबात व्हायची नाही. महादेवांच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या वर्ज्य मानल्या गेलेल्या आहेत. आता पुढचा जो नियम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या नियमाचं पालन अगदी प्रत्येकानं केलंच पाहिजे. जेव्हा आपण महादेवांच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो, दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करत असतो तर त्यासाठी तांब्याचा भांडं किंवा तांब्याचा तांब्या बघा अजिबात वापरायचा नाही. तुम्ही दूध, दही किंवा पंचामृत या पदार्थांचा अभिषेक करण्यासाठी एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकता, पितळेचा वापरू शकता किंवा चांदीचा एखादा तुम्ही वापरू शकता. पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही, कारण दूध, दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवतो तर ते खराब होतात आणि त्याचं विष बनलं तर ते विष समान तयार होतं.
म्हणून हे पदार्थ महादेवांच्या पिंडीवर वाहणं योग्य नाही. त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवांच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला तर बरं होईल. तर आता बघा, तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवांची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करा असं, तर बघा त्यात आवर्जून करा असं आवर्जून सांगितलं जातं. तर महादेवांच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात. त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्यसुद्धा असतात. म्हणजेच महादेवांच्या आवडीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेले असतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचं व्रत सोडतो म्हणजे व्रताचं पारणं करतो, तर नैवेद्यामध्ये आपण जे जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाहीत. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणं देखील वर्ज्य आहेत. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं दोष लागू शकतात. त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचा नाही. जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटत असेल तर मग तुम्ही महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल, तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येतील. यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम असा आहे की महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी आवर्जून ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. महाशिवरात्रीचा पुढचा नियम असा आहे, ज्या दिवशी तुमचं महाशिवरात्रीचं व्रत असेल, उपवास असेल, तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं देखील नाही आहे. तर या दिवशी झोपणं देखील वर्ज्य आहे. महाशिवरात्रीच्या सगळ्यात महत्त्वाचा नियम जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळला तरच आपलं व्रत पूर्ण होईल असं म्हणता येईल. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं, आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी. त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण अपशब्द किंवा भांडणं करू नये, कोणाचं मन दुखावेल असं देखील बोलू नये, कोणाला नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये. तर बघा, त्याचबरोबर स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत उपवास स्त्रियांनी करू नये. तर कुठल्या, तर बघा, गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचं व्रत केलं नाही तरीसुद्धा चालेल, कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं. यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो बघा, एखाद्या वर्षी व्रत नाही केलं तरी चालेल, तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवलं पाहिजे. ज्यांना 7 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असेल तर त्यांच्या बाळाच्या हालचाली नक्की जाणवत असतील. त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा. म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण ते व्यवस्थितपणे घ्यावे, चांगले जेवण करावं, अजिबात उपाशी राहू नये. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर गर्भवती महिलांनी या नियमाचं पालन जरूर करावं. त्याचबरोबर दुसरं म्हणजे वयस्कर वृद्ध महिलांनी व्यक्तींनी बघा, महाशिवरात्री व्रत शक्य नसेल तर बघा, तसेच शरीर साथ देत नसेल तर नाही उपवास केला तरी चालेल. व्रत करायचंच असेल तर फलाहार पोटभर घ्यावा. मनोभावे पूजा केली, भक्ती केली तरीही महादेव प्रसन्न होतात. आणि तिसरी व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती, ज्यांची तब्येत ठीक नसेल, आजारी असेल, तर हे व्रत करू नका. यामुळे आणखी त्रास होऊ शकतो. आणि जर तुमची खूपच इच्छा असेल, उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या, पूर्णपणे उपाशी राहू नका, भरपूर प्रमाणात हे पदार्थ घ्या. आपली श्रद्धा भक्ती ही फार महत्त्वाची असते. तर या 3 व्यक्तींना शक्य नसल्यास बघा, महाशिवरात्रीचा उपवास नाही केला तरीही चालेल. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या पिंडीवर बेलाचं पान अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावी. म्हणजेच एकतर तुम्ही 1 बेलाचं पान अर्पण करू शकता, 3 करू शकता, 5 करू शकता, 7 करू शकता. पण 1 बेलाचं पान याचा अर्थ असा होतो, एका बेलाच्या पानाला 3 पानं असतात. म्हणजे 3 दलांचं मिळून 1 पान तयार झालेलं असतं. त्यामुळे तुम्हाला पानंसुद्धा 3 दलांचंच आहे की नाही हे नीट व्यवस्थित बघूनच घ्यायचं आहे आणि मगच ते महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा.